जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे।
देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिएल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आसोणी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुने द्वारकेचे राणे पांडवा घरी पांडुरंग करू प्रथम नमन कुसले चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकारेषु सर्वदा वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो
प्राप्तस्थळी प्राप्त वेळी सेवेकरता घेतलेला अभंग कैवल्य साम्राज्य मूर्ती साधकांचे मायबाप योगियांची माऊली आळंदी निवासी भागवत धर्माचा ज्यांनी पाया रचिला ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला सेकळ असे आपले ज्ञानोबाराय यांचा हरिपाठातील सर्वांच्या परिचयाचा असा अभंग आहे आणि हा हरिपाठामधील आहे. हरिपाठ आणि वारकरी संप्रदाय यांचा खूप जवळचा संबंध आहे. हरिपाठ म्हणजे वारकऱ्यांची संध्या आहे. हरिपाठ म्हणजे वारकऱ्यांची संध्या आहे आणि हरिपाठ केल्याशिवाय वारकरी अन्न ग्रहण करत नाही. आता हरिपाठाची निर्मिती ज्ञानोबारायांना करूशी वाटली. ज्ञानोबारायांची विपुल ग्रंथ संपदा आहे. ज्ञानोबारायांनी भरभरून दिले आपल्याला. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला पण ज्याची उंची आहे अध्यात्म क्षेत्राची उंची आहे जे ज्ञानी लोक आहे त्यांच्याकरता ज्ञानेश्वरांची गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. गीता कशी आहे? अलंकारयुक्त आहे आणि ते सामान्य जणांना कळणार आहे का? नाही कळणार. त्यानंतर त्यांनी चांगदेव 65 हा 65 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. तो योगियांच्या माऊली जे चांगदेव महाराज आहे त्यांना समजण्याकरता दिलाय. त्यानंतर अमृतानुभव ग्रंथ लिहिला. अमृतानुभवमध्ये स्वतःचा माऊलींनी त्याच्यामध्ये अनुभव ओतलेला आहे आपला. त्यामुळं सामान्य जनाकरता हे तिन्ही ग्रंथ कळण्यासारखे नव्हते. म्हणून माऊलींच्या मनामध्ये आंतरिक तळमळ होती सामान्य जीवांचा उद्धार कसा करायचा. म्हणून त्यांनी हरिपाठाची निर्मिती केली. 27 अभंगांचा हा हरिपाठ आहे. हरिपाठामध्ये अर्थ दडलेला आहे. हरिपाठ हरीचा पाठ करणे म्हणजे हरिपाठ करणे होय. आपल्याला माऊलींबद्दल सांगावं तेवढंच कमी आहे. क्रूरायांची तुम्ही नम्रता पाहाल तर ज्ञानोबाराय काय म्हणतात पहा ज्ञानेश्वरीच्या टिट्टू चांचवरी माप येसवे सागरी मी नेन तू त्या परी परिवर्तित येत. म्हणजे माझं काम कसं आहे वारकरी संप्रदायासाठी भागवत धर्मासाठी हा जो अखंड पारमार्थिक समुद्र आहे टिटवीने जसा पाण्याच्या चोचीने तो उपसून काढावा त्याप्रमाणे माझं कार्य आहे माझं काम आहे. हे ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात. अजून ज्ञानोबारायाबद्दल काय सांगायचं? सांगाल तेवढं माऊलींच्या बद्दल कमीच आहे. तर देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. माऊली काय म्हणतात? देव पहा. देवाला जर तुम्हाला जर मोक्ष आणि मुक्ती जर मिळवायची म्हटलं तर तुम्हाला प्राप्तीचं दार कोणतं आहे? भगवंताचं नाम प्राप्तीचं द्वार सांगितलेलं आहे. आणि ते प्राप्तीचं द्वार भगवंत मिळवायचं जर असेल किंवा भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? देवाच्या पुढं क्षणभर उभं राहावं लागेल. आणि देवाच्या क्षणभर जर उभं राहिलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? 4 मुक्ती मिळणार आहे. तेने मुक्तिचारी साधी येल्या. आणि तुम्ही म्हणाल की कसं आम्हाला वेळ नसतो संसारामध्ये राहून असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सुद्धा संसारामध्ये राहून सुद्धा तुम्हाला या 4 मुक्ती मिळू शकतात. आणि जर ज्यावेळेस तुम्हाला नामस्मरण जर तुम्ही केलं तर तुम्हाला भगवंत प्राप्ती होणार आहे मोक्ष मिळणार आहे. आणि अशा वेळेस वेदशास्त्रसुद्धा उभे राहतील तुमच्यासाठी आनंदाने. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा. आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात व्यासांनी खून सांगितलेली आहे. देव इतका प्रसन्न होतो देवाचं जर नाव घेतलं तर तो तुमच्यासाठी राबतो पहा. त्यांनी भगवंताची खून सांगितलेली आहे. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा तुम्हाला कुठं सापडेल तर पांडवाच्या घरी सापडेल. हा झाला आपल्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आपण निरूपणाकडे येण्यापूर्वी विठ्ठल 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 अल्पसहापरी हार देणं गरजेचं असतं. आज या ठिकाणी भीष्म इंडिक्स आणि मराठी विश्व परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जे कीर्तन प्रवचन वर्गाचा अभ्यास चालवला आहे त्या अभ्यासाद्वारे मी कान्होपत्रा नरसिंग खराडे आज परीक्षार्थी म्हणून वारकरी कीर्तन संप्रदाय सादर करत आहे. आणि यासाठी आम्हाला मार्गदर्शक गुरु लाभलेले चारुदत्त बुवा आपळे
स्वातीताई विनायक पाटोले यांच्या सहकार्याने यांचं अनमोल मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे. आणि गायनाचार्य सात दिगंबर महाराज जाधव पखवादवादक वैभव महाराज मरगळे, विनेकरी तात्या, वंदना महाराज, वैशाली महाराज, आनंद महाराज आणि जयाताई या सर्वांचं माझं मनापासून मी त्यांचा आभार मानते आणि कीर्तनाच्या निरूपणाला सुरुवात करते. विठ्ठल आज या ठिकाणी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेकू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुने द्वारकेचे राणे पांडवा घरी. आता आपल्याला देवाची ये द्वारी उभा क्षण. देव पहिला शब्द आपल्याला आला देव. देव कोणाला बरं म्हणायचं? देव संस्कृतमध्ये दिव हा शब्द आलाय. दिव शब्द म्हणजे काय? दिवसभर प्रकाशमान करतो, दुसऱ्यांना तेजोमय करतो. दिव कसा शब्द आहे? प्रकाशमान करतो, दुसऱ्यांना तेजोमय करतो. आणि त्या दिव शब्दापासून देव या शब्दाची निर्मिती झालेली आहे. पहा देव कशाला म्हणतात. देव माऊलींनी हरिपाठामध्ये देवाचं वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलंय देवाचं? सगुण आणि निर्गुण दोन्हीचाही हरिपाठामध्ये सगुण मनो की निर्गुण रे तुझा सगुण मनो की निर्गुण रे. रूप सांगितलेलं आहे. त्यांनी सगुणाचा पण उच्चार केलेला आहे आणि निर्गुणाचा सुद्धा केलेला आहे. पण त्याच्यामध्ये ते आपापसात द्वंद्व करीत बसले नाही. सगुण आणि निर्गुण, त्यांना निर्गुणाची पण ओढ आहे आणि सगुणाची पण आवड आहे माऊलींना. तर देव याच म्हटलं तर आपण भगवान प्रभू रामचंद्र अवतारामध्ये सुद्धा आहेत. त्यानंतर द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण अवतारात आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायाचं जवळचं दैवत म्हणजे आपले पांडुरंग परमात्मा, त्यांचा सुद्धा देव आहे. आणि आपण या देवाची प्राप्ती करण्याकरता काय केलं पाहिजे? देवाच्या पुढं देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची या द्वारामध्ये उभं राहिलं पाहिजे. आता द्वार कशाला म्हणतात? पहा द्वार. आता तुम्हाला डॉक्टर जर व्हायचं असेल तर 12वीची परीक्षा द्यावी लागेल, सायन्स साईड घ्यावं लागेल आणि त्यामध्ये CETची एक्झाम द्यावी लागेल. त्याच्यामध्ये मार्क चांगले पाडावं लागेल, तिथं तुमचं द्वार खुलतंय. तसं भगवंताचं एक द्वार आहे. ते द्वार तुम्ही म्हणताल देवळाचं दार आणि भगवंताचं दार सारखं आहे, पण त्याच्यामध्ये फरक आहे. एखादा मनुष्य पहा, मंदिरामध्ये आपणही दर्शनाला जातो, मंदिरामध्ये दर्शन केल्यानंतर बाहेर येतो, बरोबर चालेला मनुष्य म्हणतो चला आता पटकन. तो म्हणतो देवळाच्या दारात थांबू द्या ना जरा. त्याच्या तोंडात पटकन शब्द येतो देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. देवाच्या द्वारामध्ये थोडा वेळ तरी मला उभा राहू द्या. पण देवळाचं द्वार आणि देवाचं द्वार याच्यामध्ये फरक आहे. तर काय फरक आहे? देवळाचं दार लाकडाचं पण असतं. देवळाच्या दाराला चांदीचा पत्र्याचा मुलामा असतो, सोन्याचा मुलामा असतो. पण देवाच्या द्वाराला प्रेमाचं द्वार असतं, ज्ञानाचं द्वार असतं.
भगवंताचं दार असतं. बराच वेळा तुम्ही म्हणताल देवळात काय फरक आहे? देवळामध्ये गेल्यानंतर आपलं लक्ष देवाच्या अलंकाराकडे जातं, आपलं लक्ष आजूबाजूच्या वातावरणाकडे जातं. बऱ्याच वेळा काही नाठाळ लोक असतात, त्यांचं चपल्याकडे लक्ष असतं की माझ्या चपल्या कोणी घेऊन जातील का काय. मग देवाचं द्वार कोणतं? तर देवाचं द्वार आहे ज्ञान, भगवंताचं नाम, प्रेम, भगवंताबद्दल प्रेम. आणि हे कधी होणार आहे? तर देवाचं नाव घेतल्यानंतर, आपल्या वैखरी वाणीने, तोंडाने हरी हरी म्हटल्यानंतर, दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात हरी मोठे तोंडाने हरी हरी म्हटलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे? हरिनाम घेतलं पाहिजे. कारण नाम यज्ञ सगळ्यात मोठा यज्ञ ज्ञानोबरायांनी सांगितलेला आहे. नामाच्या चिंतने 12 वाटी पळती विघ्ने. म्हणून नाम घेतलं पाहिजे. आणि नाम घेतलं तर काय होणार आहे? पुण्याची गणना कोण करणार आहे? इतका पुण्याचा संचय होणार आहे की त्याची गणना कोण करील इतका संचय तुमच्याकडे होणार आहे. म्हणून ज्ञानोबराय काय म्हणतात? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि हे करत असताना तुम्ही बराच वेळा म्हणताल की हरिनाम घ्यायचं आहे, पण वेळ कुणाला आहे? तर तुम्ही संसारामध्ये राहून सुद्धा हरिनाम घेऊ शकता. पण संसार हा बाधक नाही आहे. संसारामध्ये अडकता कामा नये. संसार करता करता आपल्याला हरिनाम घेता आलं पाहिजे. मुखाने हरी हरी म्हटलं पाहिजे. बोला देता हरी बोला गे. संसार करता करता सुद्धा तुम्हाला परमार्थ करण्यासारखं आहे. कारण संसारात राहून कितीतरी जणांनी परमार्थ साधले. आपल्या संतांचं जर उदाहरण घेतलं, संत गोरोबा काका, संत नामदेव महाराज असतील, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत सखूबाई, गोरोबा काका, सेना नावी, अशा कितीतरी आपल्याला संतांची उदाहरणं देता येईल की त्यांनी प्रपंच करता करता हरिनाम घेतलंय. जनाबाईचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर पहा, जनाबाई नामदेव महाराजांची दासी होती, नामयाची दासी जनी. नामदेवांच्या घरी कामाला होती जनाबाई, आणि ते नामदेवांना दासी म्हणत असेल. आणि जर आपल्याला भगवंताच्या जर जवळ गेलं तर आपल्याला काय केलं पाहिजे? पहिलं संतांचा सहवास केला पाहिजे. काय केलं पाहिजे? संतांचा सहवास केला पाहिजे. संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. संतांचं वाङ्मय जे आहे त्यांचा अभ्यास केला पाहिजे. आणि ते आपल्या प्राप्तीचं द्वार खोलणार आहे. तिथून आपल्याला ज्ञान प्राप्ती होणार आहे. संतांचे संगती मनोमार्गगती आकळा श्रीपती येणे पंथे. जर आपल्याला भगवंत प्राप्त जर हवा असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय केली पाहिजे? संतांची संगती केली पाहिजे. आणि ते तुम्ही नामयाच्या जनीचंच उदाहरण घेतलं तर त्यांनी संगत कुणाची लाभली होती? संत नामदेव महाराजांची संगत लागलेली होती. आणि 14 माणसांचं तिला काम करावं लागायचं. सारवण करणे, भांडी घासणे, 14 लोकांचं दळावं लागायचं. भरपूर कामं जनाबाई करायच्या.
तर आणि जनाबाईला आणि दळता दळता काम करता करता प्रभू नाम घ्यायच्या त्या. एकदा असंच पहाटे काय झालं, भगवंत जनाबाईला मदतीसाठी आले. कारण देव भगवंताच्या हाकेला धावतो, देवाला आवडतं त्याचं नाव घेतलेलं. जे त्याचं नाव भगवंताचं नाव घेतील, भगवंत त्याच्या घरी राबतो. द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणजे भगवंत काय करतात पहा, की प्रेमाचं भुकेले असतात भगवंत. मग असेच एकदा पहाटे जनाबाई दळण कांडण करत असताना भगवंत तिथे आले. आणि ज्यावेळेस जात्यावर बसले त्यावेळेस ज्यावेळेस खुंटा हलका लागला की जनाबाईंना कळायचं भगवंत आपल्याला मदत करत आहेत. आणि अशा टायमाला भगवंत आले आणि म्हणायचे, जनाई तुला थकवा नाही येत का ग? तुला त्रास होत नाही का इतक्या 14 माणसाचं दळण करायचं, दळण दळायचं, घरातली इतकी कामे करायची, तुला कंटाळा येत नाही का? जनाबाई म्हणतात, हे पांडुरंगा, मी दळण काम करत असताना काय करते, तुझं नाम अंतकरणयुक्त नेवाने तुझं नाव घेते आणि काम करते. मला कुठलाही थकवा येत नाही आणि संतांचं काम करण्यात कुठला आलाय त्रास. जनाबाई म्हणतात, दळिता कांडिता तुझं गाईन अनंता, दळिता कांडिता. जनाबाई म्हणतात, दळिता कांडताना मी तुझं नाव घेते. म्हणून परमेश्वराचं जर नाव घ्यायचं असेल तर तुम्ही प्रपंचामध्ये राहून सुद्धा करू शकता आणि तुम्हाला भगवंती प्राप्त होणार आहे. भगवंत ज्यावेळेस तुम्हाला प्राप्त होतील, भगवंताच्या नामाने तुम्हाला मोक्ष मिळणार आहे. तेने मुक्तिचारी साधी येल्या. किती मुक्ती आता तर 4 मुक्ती आहेत. 4 मुक्ती कोणकोणत्या? सलोखता, समीपता आणि स्वरूपता आणि सायुज्यता. ह्या 4 मुक्ती आपल्याला मिळणार आहे. मुक्ती म्हणजे काय? मुक्ती म्हणजे मोक्ष, परमानंद प्राप्ती होणार आहे. मुक्ती म्हणजे काय? आपल्याला अतिच्च आनंद होणार आहे. या दुःखाच्या पलीकडे जाऊन जे असतं सर्वोच्च आनंद, परमोच्च आनंद ज्याला म्हणतात त्याला मुक्ती म्हणतात. आणि या 4 मुक्ती ज्यावेळेस भगवंताचं नाम आपण घेऊ त्यावेळेस मिळणार आहेत. पहिलं जर सलोखता म्हटलं तर आपल्याला त्या वारकरी संप्रदायामध्ये जर म्हटलं तर त्या लोकांच्या मध्ये आपल्याला राहावं लागणार आहे. वारकरी भजन कीर्तन प्रवचन जे जे नामयज्ञ जिथं जिथं चाललंय त्या ठिकाणी आपल्याला राहावं लागणार आहे. तिथं आपली काय भगवंताची सलोखता निर्माण होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? समीपता. असं करता करता आपण भगवंताच्या जवळ जाणार, त्या लोकांच्या आपण जवळ जाणार आहे. त्यावेळेस समीपता निर्माण होती. आणि स्वरूपता, आपण त्यांच्यासारखं दिसायला लागतो, त्याला स्वरूपता म्हणतात. बऱ्याच वेळा म्हणतात की आखाडे महाराज असतील किंवा कोणते महाराज असतील की ते तुकाराम महाराजांसारखे दिसतात, त्यांच्यामध्ये स्वरूपता येते. त्यांच्यामध्ये काय येतं? स्वरूपता येते, त्यांच्यासारखे ते दिसू लागतात, म्हणजे स्वरूपता. आणि सायुज्यता म्हणजे काय? तर सायुज्यता म्हणजे त्या जीव आणि शिव एकत्र होणे. ह्या 4 मुक्ती आपल्याला मिळणार आहेत. म्हणून आपण काय केलं पाहिजे? हरिनाम घेतलं पाहिजे. आणि तेने मुक्तिचारी साधी येल्या. 3ऱ्या चरणामध्ये असोनी संसारी पांडव कुळीला सुद्धा दोष होता, पण हा दोष कुणामुळे नाहीसा झाला? भगवंतामुळे नाहीसा झाला. जर पांडवातून भगवंत जर वगळले
तर पांडव कुठेही शिल्लक राहत नाही. पण पांडवांनी काय केलं? अखंड वनवासी पांडव परती विनविसी भगवंताशी. म्हणजे पांडव कुळाला दोष सांगितलाय, पण तो दोष कशामुळे झालाय? दोष समाप्ती कशामुळे झाली आहे? तर भगवंतामुळे दोष समाप्ती झालेली आहे. मग व्यास महर्षी काय म्हणतात की व्यासाची एक खुने द्वारकेचे राणे पांडवा घरी. चौथ्या चरणामध्ये ज्ञानोबराय म्हणतात व्यासाची एक खुने द्वारकेचे राणे पांडवा घर. म्हणजे व्यासांनी भगवंताची खून कुठे सांगितली आहे? तर पांडवा घरी सांगितली आहे. द्वारकेमध्ये भगवंताला काही मिळत नव्हतं का? द्वारकेचा राणा होता तो, पण येईल ते वाटेल ते पडेल ते काम भगवंत करत होते पांडवांच्या घरीमध्ये. त्यांना त्यांचा स्वतःचा मान अपमान विसरून भक्तासाठी ते केवळ तिथं राहिले होते. म्हणून व्यासांनी खून काय सांगितली की माझ्या चिंतने 12 वाटे पळते विघ्ने. वाल्या कोळी भूमंडळी पातळी तेने रामनामे वाजविली टाळी. रामनामे त्याची झाली पातकांची होळी. म्हणजे वाल्या कोळ्याने सुद्धा रामनामाने त्याची शुद्धी झालेली आहे. एवढं नामामध्ये तू आहे नामाला. आणि धर्म आणि अधर्माला जर कोण पावन करत असेल तर नामच फक्त आपल्याला तारणारा कोण आहे? नामच. तुम्ही कितीही वेदशास्त्रामध्ये भागवत ग्रंथामध्ये सांगितलं असेल, वेगवेगळ्या विधी सांगितले असेल, पण आपल्या पूर्ण अभंगाचा मुख्य सार आहे हरिनाम करणे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही काय केलं पाहिजे? त्यासाठी पहिलं आधी हरिनाम घेतलं पाहिजे आणि तरच तुमचं भगवंत प्राप्तीचं द्वार खुलं होणार आहे. त्याशिवाय भगवंत द्वार खुलं होणार नाही. त्यासाठी तुम्ही उभा क्षणभरी राहिले पाहिजे. क्षण हा अनंतकालाचा सुद्धा असू शकतो. देवाच्या पुढं कसं उभं राहिलं? उभा क्षणभरी. तुम्ही म्हणाल की बसलं तर जमणार नाही का? नाही. उभे राहिले पाहिजे. उभं म्हणजे काय? तत्पर राहिलं पाहिजे. ते आपलं लक्ष तिकडं असलं पाहिजे. उभा क्षणभरी. भगवंत ज्याप्रमाणे आई मुलाला सांगते आजारी पडल्यानंतर औषध देते, बाळा थोडंसं घे, थोडंसं घे, त्याच्यानंतर तुला बरं वाटेल, त्याप्रमाणे माऊली आपल्याला हे उभा क्षणभरीचं औषध देतात. ते तिथून मार्ग सांगतात. तू हळूहळू पुढच्या चरणामध्ये जाऊन सांगतात जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. जिव्हे वेगू करी म्हणजे तुमच्या जिभेवर पूर्ण अखंड हरिनाम आलं पाहिजे पुढं जाऊन. पण सुरुवातीला काय म्हणतात? उभा क्षणभरी. तुम्ही देवाच्या दारामध्ये जर उभं राहिलं क्षणभर तर तुम्हाला काय मिळणार आहेत? 4 मुक्ती मिळणार आहेत आणि तुम्हाला परमप्राप्ती होणार आहे, भगवंत प्राप्ती होणार आहे. आणि हे भगवंत प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे? पहिलं हरिनाम घेतलं पाहिजे. हरिनाम घेण्यासाठी माणसाने काय करायचं आहे? पहिलं हरी हरी मुखाने म्हटलं पाहिजे. ज्ञानदेवा
बोलिले लेकुरे वेडी वाकुर्डे उत्तरे करा क्षमा अपराधच तुम्ही सिद्ध महाराज ज्ञानेश्वरा.